75वा प्रजासत्ताक दिन शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भाजपच्या नेत्या सौ नीता केळकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी.आर. थोरात, धनंजय माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ समिता पाटील व सौ मधुरा पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सौ केळकर म्हणाले की भारताचा गौरवशाली इतिहास आहे। हा देश आता समृद्धीकडे वाटचाल करतोय। भारत हा शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येतोय। शालेय विद्यार्थ्यांनी भारताला महासत्ता घडविण्यासाठी चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन हातभार लावून देशाचा भावी नागरिक म्हणून पुढे येऊन योगदान देऊया। शांतिनिकेतनमधील विविध शाखेतील सुमारे 5,000 विद्यार्थ्यांनी उजळा देशात किरणा या गाण्यावर सुंदर ॲक्शन गाणे सादर करत चैतन्य निर्माण केलं। तसेच NCCच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करत मानवंदना दिली। या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व अतिथी परिचय समिता पाटील, सूत्रसंचालन कांचन नागे तर आभार मधुरा पाटील यांनी केलं। लेफ्टनंट जनरल SP थोरात अकॅडमीच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। यावेळी संजय खांडेकर, महेश पाटील यांच्यासह विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।